एका लहानशा खेड्यात एक गरीब आई आपल्या लहान मुलासह राहत होती. नवरा लवकरच वारला होता आणि त्या आईवर सगळी जबाबदारी होती. ती दिवसभर शेतात काम करून आपल्या मुलाला शिकवत होती. घरात पैसा नव्हता, पण मनात श्रद्धा होती, स्वामी समर्थांची श्रद्धा. दररोज सकाळी ती आई स्वामी समर्थांची प्रार्थना करायची. स्वामी, माझ्या पोराला चांगले शिक्षण मिळू दे, त्यांचं आयुष्य उजळू दे. एके दिवशी मुलगा खूप आजारी पडला. औषधासाठी पैसे नव्हते. डॉक्टर म्हणाले, ताबडतोब औषधे लागेल, नाहीतर जीव धोक्यात आहे. आई रडत रडत स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसली. डोळ्यातून पाणी वाहत होते. तिने एकच मागणी केली, स्वामी, माझ्या लेकराला वाचवा, त्याचं काही होऊ नये. त्या रात्री तिला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ आले आणि म्हणाले, माझं लेकरू आहे ते, काळजी करू नकोस, सकाळी सर्व ठीक होईल. सकाळी उठल्यावर मुलगा हसत उठला. ताप उतरलेला होता. आईला आश्चर्य वाटलं. थोड्याच वेळात गावात एक माणूस आला आणि म्हणाला, ताई, मला वाटलं तू अडचणीत आहेस, माझ्याकडे थोडं औषध आहे, घे. आईचे डोळे भरून आले. तिला समजलं, स्वामी समर्थ तिच्या शर्तेच्या रूपात मदतीला आले होते. एका लहानशा खेड्यात एक गरीब आई आपल्या लहान मुलासह राहत होती. नवरा लवकरच वारला होता आणि त्या आईवर सगळी जबाबदारी होती. ती दिवसभर शेतात काम करून आपल्या मुलाला शिकवत होती. घरात पैसा नव्हता, पण मनात श्रद्धा होती, स्वामी समर्थांची श्रद्धा. दररोज सकाळी ती आई स्वामी समर्थांची प्रार्थना करायची. स्वामी, माझ्या पोराला चांगले शिक्षण मिळू दे, त्यांचं आयुष्य उजळू दे. एके दिवशी मुलगा खूप आजारी पडला. औषधासाठी पैसे नव्हते. डॉक्टर म्हणाले, ताबडतोब औषधे लागेल, नाहीतर जीव धोक्यात आहे. आई रडत रडत स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसली. डोळ्यातून पाणी वाहत होते. तिने एकच मागणी केली, स्वामी, माझ्या लेकराला वाचवा, त्याचं काही होऊ नये. त्या रात्री तिला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ आले आणि म्हणाले, माझं लेकरू आहे ते, काळजी करू नकोस, सकाळी सर्व ठीक होईल. सकाळी उठल्यावर मुलगा हसत उठला. ताप उतरलेला होता. आईला आश्चर्य वाटलं. थोड्याच वेळात गावात एक माणूस आला आणि म्हणाला, ताई, मला वाटलं तू अडचणीत आहेस, माझ्याकडे थोडं औषध आहे, घे. आईचे डोळे भरून आले. तिला समजलं, स्वामी समर्थ तिच्या शर्तेच्या रूपात मदतीला आले होते.